नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत कुळथाच्या पिठीची रेसिपी आणि तेही घरी जात्यावर दळलेल्या कुळथाचं पीठ। पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य। कुळथाचं पीठ, घरी जात्यावर दळलेलं, बारीक चिरलेला कांदा, लसूण, कढीपत्ता। आता आपण ह्या पिठामध्ये टाकूया 2 चमचे तिखट, त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया। आता हे मिश्रण छान पाणी टाकून एकत्र एकजीव करून घेऊया। पीठ छान ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही गुठळ्या राहता कामा नयेत। व्यवस्थित ते एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर। ह्यामध्ये टाकूया 3 चमचे तेल। तुमच्या अंदाजाने तुम्ही ते कमी जास्त करू शकता। तेल टाकलं की आता यामध्ये टाकूया थोडं जिरं, लसूण आणि छान बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता। कांदा छान तेलामध्ये लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। छान मऊ आणि लाल कांदा झाला पाहिजे। लालसर होईपर्यंत तो तेलावर परतून घेऊया। यामध्ये आपण थोडंसं तिखट अजून ॲड केलेलं आहे कांद्यावरतीच। आणि ह्यामध्ये आता आपण टाकणार आहोत तयार केलेलं आपलं मिश्रण। छान ढवळून हळूहळू ते ॲड करायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही गुठळ्या राहता कामा नयेत। थोडंसं पाणी टाकायचं, कारण त्यानंतर पिठी थोडी घट्ट होते, त्यामुळे कड काढताना थोडंसं जास्तीचं पाणी टाकायचं आणि छान त्याला कड काढून घ्यायचा। बघताय तुम्ही कसा छान रंग आला आहे। आणि ह्यामध्ये आता आपण टाकणार आहोत कच्चा आंबा। त्याने फार उत्तम चव येते पिठीला। ह्यामध्ये आता आपण टाकलेला आहे कच्चा आंबा। छान कड काढून घ्यायचा आणि ह्यावर वरतून थोडंसं छान किसलेलं ओलं खोबरं आपण ॲड केलेलं आहे। झाली आपली पिठी तयार। बघा किती छान दिसते एकदम। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा।